नमस्कार मित्रांनो, कसं काय मंडळी? काय चाललं काय मुंबई शहरामध्ये? हो, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल. हो, बरोबर आहे. जर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल. तर टॅक्सी रिक्षावाल्यांवर कशाला? किती लोक तिथे व्यवसाय करतात? सगळ्यावर हे नियम झाले पाहिजेत ना. फक्त रिक्षा आणि टॅक्सी यांच्यासाठी कसं काय? प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण झाले पाहिजेत ना. हे रिक्षा टॅक्सी काय बिझनेसमॅन आहेत का? 500-1000 रुपये कमवतील ते. त्याच्यापेक्षा जास्त काय कमवतील? 2000 कमवतील. काय चाललं काय? जर एवढं आपल्याला अनिवार्य करायचं असेल तर मला असं वाटतं की मराठी यायलाच पाहिजे. नको नाही म्हणतो मी, पण जर नियम जर लागू करतायत तुम्ही महाराष्ट्र सरकार, स्पेशली प्रताप सरनाईक सर, जे टॅक्सी आणि रिक्षावरती जे लावलं आहे तुम्ही, जर रिक्षावाल्यांची टॅक्सीवाल्यांची त्यांच्याशी काहीतरी त्यांचं नुकसान झाला, त्यांनी कोणीतरी काहीतरी केला, कुठलीही दुर्घटना त्यांच्याशी घडली त्यांच्याबरोबर, तर त्यांची जबाबदारी कोणाची हे पण सांगायला पाहिजेत ना. आता मराठी सगळ्या सेक्टरमध्ये लागू झाली पाहिजे, आलीच पाहिजे. पहिली गोष्टी माझं ही आहे, जर तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, पैसे कमवता इथे येऊन, तर आलीच पाहिजे. दुसरी गोष्ट, फक्त यांच्यावर कसं काय? ही तर नियम कुठे लिहिलेला नाही. आणि सगळे सेक्टरमध्ये ही महाराष्ट्राची भाषा आणि मराठी भाषा बोलावंच लागेल आणि सगळे सेक्टरमध्ये बोलावे लागेल. किती प्रायव्हेट सेक्टर आहे मुंबईमध्ये? किती लोक व्यवसाय करतात? किती लोक पैसे कमवतात? कुठून कुठून येऊन महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन पैसे कमवतात लोक, बरोबर ना? म्हणून त्याला बिझनेस कॅपिटल म्हणतात ना. मला असं वाटतं आहे की सगळीकडे लक्ष द्यावं. फक्त टॅक्सी आणि रिक्षा यांना तुम्ही सांगा, पण सगळीकडे लक्ष ठेवा. आणि एक अंतिम गोष्ट माझी ही आहे की बाबा, जेव्हा तुम्ही ओट घेतात ना, तेव्हा पण आहे ना, लोकांना विचारून सोडा ओट टाकायला, की बाबा मराठी येतात का? जर येतील तर ओट टाक, नाही तर बाबा जा घरी जा, नको, आम्ही तुझं इलेक्शनमधून नाव कापेल. बरोबर ना? आहेत का नाही? नियम इज नियम. आता हिंदी जे बोलत आहेत त्यांच्याशी तुम्ही ओट घेता, उत्तर भारतीय जे आहेत त्यांच्याशी तुम्ही ओट घेतात, कर्नाटकचे जे आहेत त्यांच्याशी तुम्ही ओट घेता. आणि काय माहिती आहे कुठून कुठून आल्या लोक मुंबईमध्ये व्यवसाय करतात, त्यांच्याकडे तुम्ही ओट घेता. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्यांच्याशी व्यवहार करतात. काय आहे ते? कुठलाही नियम जर तुम्हाला लावायला असेल ना, इलेक्शनच्या आधी लावा, 3 महिना पहिला, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला किती वोट भेटते. महाराष्ट्र असू दे, देशामध्ये कुठलेही राज्य असू दे, बरोबर? बघा बाबा, कायदे सगळ्यांसाठी असला पाहिजे, माझं असं म्हणणं. कुठे पण कायदे जर तुम्ही लावतात तर सगळ्यांसाठी असला पाहिजे. आता किती लोक ते मुंबईमध्ये व्यवसाय करतात, किती प्रायव्हेट सेक्टर आहेत,
कोणी जाऊन सांगितलं का टाऊनमध्ये, BKCमध्ये, लोखंडवालामध्ये जाऊन सांगितलं का की बाबा तुम्ही मराठीत बोला? बोलणार का? अंबानीचं ऑफिस आहे, जिओ वर्ल्ड प्लाझा, जिओ सेंटर, बोलणार काय त्याला? कोणी विचारणार का की तुमचे एम्प्लॉय मराठीत बोलतात का नाही? विचारा ना त्यांना. आणि ते नाही बोलतायत तर मनसे पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा काय होतं. मला असं वाटतं नियमानुसार सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. मला पण एवढी मराठी येत नाही, तरी पण जेवढी येते तेवढ्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला. RTO जे चालन करतायत, काय समजतायत का किती चालन करतायत? 10,000 15,000, कुठे पण फोटो खिचतात. काय चाललं काय? रोजगार कुठे आहे? रोजगार नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्र काय आहे? देशामध्येच रोजगार राहिला नाहीत. कळतायत का तुम्हाला? लोक कोट भरेल की मराठी शिकेल? चला ठीक आहे, शिकवायचं आहे ना मराठी, शिकवा. मग नियम का बांधला तुम्ही त्यांच्यावर? 105 दिवसा काय येतं? पॅसेंजर जर मराठी त्यांच्याशी नाही बोलला तर त्याच्या काय? किती लोक आहे ज्यांना मराठी येत नाही? मग टॅक्सी आणि रिक्षावाला काय करणार? जर पॅसेंजर मराठी नाही बोलत आहे, त्यांनी जर मराठीत नाही सांगितलं की बाबा मला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे, तर त्याला रिसीव्ह करायचं आहे की बघ सोडून द्यायचं? त्याला काय करायचं? बाबा असं नको करू. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मी एवढंच सांगतो आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला की बाबा बघा, तुम्ही सत्यात आहे जे लोक व्यवसाय करतायत ना ते करतायत, त्यांना तुम्ही सांगा की बाबा शिकायला पाहिजे. टाईम पिरियड देऊ नका, कारण त्याचा परिणाम असा येईल, एवढं लवकर तर त्यांना मराठी येईल नाही तर काय होईल? भांडं होईल. RTOला फुल अथॉरिटी भेटेल, त्यात दबावून कारवाई करणं टॅक्सी आणि रिक्षावर आणि कुठल्याही ट्रान्सपोर्टवर. का बिझनेसमॅन आहे का? काय नियम लावतो तुम्ही त्यांच्यावर? लाख रुपये कमवतात का दिवसाभरमध्ये? हो, 1 लाख कमवतो, 1.5 लाख कमवतो. विचारून नियम लावा त्यांच्यावर. जर लावतात तर सगळ्यांच्यावर लावा. सगळ्यावर नियम झालेच पाहिजे, लावलेच पाहिजे. आणि सगळ्यांना मराठी यायलाच पाहिजे. मी मराठीचा विरोध नाही आहे, फक्त मी सांगतो एक गोष्ट बाबा, सगळ्याहून झाल्या पाहिजे. सगळे सेक्टरमध्येही झाले पाहिजे. आता BKCमध्ये किती लोक काम करत आहेत? सकाळपासून संध्याकाळीपर्यंत लाखो लोक बँड्राला येतात, BKCला जॉब करतात आणि परत संध्याकाळी घरी जातात. सगळ्यांना मराठी यायला पाहिजे ना. त्यांना जाऊन कोण विचारणार की बाबा तुम्ही मराठी बोलतायत का नाही? नियम सगळ्याला एकच राहायला पाहिजे. परत मी सांगतो, मराठीचा विरोध नाही, कारण मी हे सांगतो की बाबा सगळ्यांवर लावा. आणि ज्यांच्यावर तुम्ही नियम लावतात ना त्यांना टाईम पिरियड देऊ नका.
त्यांना असं म्हणा की बाबा तुम्ही शिका. जर कधी आम्ही तपासणी केली तेव्हा तुम्ही भेटला, आम्ही विचारला, तर तुम्हाला बोलायला यायला पाहिजे आणि पॅसेंजरना कॉपरेट करायला यायला पाहिजे. बस फक्त एवढंच म्हणणं आहे माझं. आणि वोट घेताना पण नेता लोकांशी पण त्यांना विचार करायला पाहिजे इलेक्शन कमिशनला की बाबा मराठी येतीत ना तेव्हाच तू वोट दे, नाहीतर बाबा जा तू घरी. जेव्हा इलेक्शन असतात त्या दिवशी सगळ्यांना एक दिन अगोदर तुम्ही सांगा की बाबा मराठी येते, बोलायला येतं, तेव्हाच तू वोट टाक, नाहीतर तुझा वोट आम्हाला नको. बरोबर. चला, धन्यवाद.